काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री यांचे पुतणे पृथ्वीराज पाटील यांच्यावर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप ठाण्यातील युवतीने केलाय। या प्रकरणी संबंधित तरुणीने ठाणे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे। दरम्यान या प्रकरणी पृथ्वीराज पाटील यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी महायुतीच्या महिला आघाडीने पत्रकार परिषदेत केली आहे। पत्रकार परिषदेला भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष रूपाराणी निकम, शिवसेना शिंदे गटाच्या मंगलताई साळुंखे, पवित्रा रांगणेकर, युवती सेना शहराध्यक्ष नम्रता भोसले यांच्यासह महायुतीच्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या। 7 तारखेला ॲक्च्युली एक अतिशय निंदनीय अशी पोलीस स्टेशनमध्ये नोंद झाली, ज्याच्यामध्ये एका 29 वर्षीय महिलेने तक्रार त्या ठिकाणी केलेली आहे की माझ्यावरती अत्याचार झालेले आहेत आणि मला न्याय मिळायला पाहिजे। खरं तर खंत या गोष्टीची वाटते की 8 मार्च हा महिला दिन म्हणून साजरा केला जातो, परंतु 7 मार्चला अशा पद्धतीची अतिशय निंदनीय घटना घडूनसुद्धा त्याचा कुठेही ओवापोह झाला नाही। किंबहुना आज 10 तारीख आहे, अजूनही त्या ज्यांनी गुन्हा केला त्यांच्यावरती कुठलीही कारवाई झाली नाही। एक महिला म्हणून सर्वप्रथम मी या सगळ्या घटनेचा निषेध करते आणि मला असं वाटतं की महिलांना कुणी अशा पद्धतीने अत्याचार किंवा जर हे केले तर त्याच्यामध्ये जेव्हा असा गुन्हा घडतो तर त्याला तात्काळ अटक किंवा शिक्षा ही व्हायलाच पाहिजे। आणि मला असं वाटतं की आज जर तुम्ही बघित असाल तर समाजामध्ये जर काही अशा पद्धतीच्या घटना घडल्या असतील तर लगेच कारवाई केली जाते, परंतु आत्ताच या घटनेला का दुजोरा दिला जातो असा आमचा प्रश्न आहे आणि लवकरात लवकर त्या मुलगीला न्याय मिळावा अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करते। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।